आज सकाळी 7 वाजता खप्पर मारून निघायला. रात्री खूप थंडी होती. आपल्याला काल रात्री बाहेर जागा असल्यामुळे आपण बाहेर झोपलो होतो. खप्पर माळला जर आले तर ते ब्लँकेट वगैरे देतात, तर ते घ्या. 2-3च खोल्या आहेत आश्रमाच्या. गर्दी जास्त असल्यामुळं त्यांनाही काही जास्त काही सोय करता नाही आली. बाकी सगळे आम्ही 15-20 जण बाहेरच झोपलो होतो. रात्री आली एकादश होती, त्याच्यामुळे त्यांनी एकादशीचं फराळाचं केलं होतं आणि जेवणही केलं. तर आता निघलो आपण 7 वाजता. सूर्य वगैरे उगायला लागले. आता आपण चाललोय पुढं भिलगावकडं. परमळला अजूनही लाईटीची व्यवस्था झालेली नाही. अजूनही ते जे सोलार पॅनल असतात, तर सोलार पॅनलवर एवढी लाईट तयार होती तेवढीच ते वापरतात. प्रत्येक घरावर मला अशा पद्धतीने सोलार पॅनल बघायला भेटतं. आणि आपण जिथं थांबलो होतो तिथंही सोलार पॅनलचीच लाईट होती. त्यामुळं अजूनही इकडं घरं पण एक डोंगरावर एक. त्यामुळं काल आम्ही खापरमाळचा पूर्ण 7 किलोमीटरचा जो घाट होता तो चढून आलोत. आणि आता तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त जो घाट आहे आता तो आम्हाला उतरायचा आज सकाळी. आणि तो घाट याचं पूर्ण डोंगर दिसतोय, हा घाटातून आहे. तर आपल्याला हा पूर्ण घाट उतरायचा आहे. बघू. सकाळ अजून चहा नाही झाला. काही एक जणांनी सांगितलं की 1 किलोमीटर आश्रम आहे, तर ते चहा वगैरे भेटेल म्हणून चाललोय आपण आता पुढे. इकडनं एक रोड जातोय, हा जो डांबरी रस्त्याने, आणि हा इकडनं मधनं एक रोड जातोय जो की तो त्याचे घर दिसतंय. हे दोन्ही रोड त्या घरापाशी मिळतात. तर आपले काही परिक्रमा असे तिकडनं रोडने गेला आहेत. आणि मी आणि मामा आम्ही दोघं चालत मधून. बघू आता कसा रोड आहे ते. चला रोड दाखवतो मध्ये कसा आहे ते. नर्मदे हर. आपण हा पहिला जो मागे दिसतोय डोंगर, तो आपण हा पहिला टप्पा आता उतरून आलोत. आता आपण खाली चाललोय. हे जे 2 लहान मुलं दिसत आहेत रस्ता दाखवायचा आहेत. चला हे आपण उतरून आलो आता. इथून खाली चाललोय आता. हा डोंगर उतरायचा रस्ता हा पलीकडच्या डोंगरावरून. दुसरा टप्पा आपल्याला उतरायचा आहे. त्या गाय चरतात. तिथे गेल्याच्या नंतर परत एक टप्पा आहे. आज जर आपली ट्रेकिंग झाली जरा. हो चला. पण तिथून आलोय उतरत. मामा चप्पल काढतायत. मामा चप्पल ना काढू, इकडनं चला ना ह्या साईडने. आज असं चप्पल काढू दे. हे एवढं डेंजर आहे, इथून एवढं सटकत आहे. हे घसरू रस्ते केलेले आहेत. चाललो दम्माने.
आपल्याला धोतराची सवय नसल्यामुळे धोतर गुंतते त्याच्यामध्ये. आपण ट्रेकिंगची सवय, किल्ल्यांवरची नाईट पॅन्ट वगैरे प्रॉपर सगळे शूज, आता चप्पल आहे पायामध्ये, धोतर, त्याच्यावर आपण करतोय ट्रेकिंग. हो 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 गेलेत खाली. पण व्हिडिओमुळे थोडं मागं राहिलो, काही हरकत नाही. अबे पण थोडं राहिले आपलं. हे पूर्ण हे फार स्लिप एकदम घसरत होतं खालून, स्लिपरी होतं एकदम. हे सगळं सरळच यायचं होतं, इथून चढणं शक्य नव्हतं याने. खाली उतरतोय आपण दम्माने, चढताना पूर्ण पाय घसरला असता. हे गाया वगैरे चालायला आणतात, हे त्यांना रोजची सवय झालेली. हे पाठीवर रोज असल्यामुळे काय होतंय, खाली चालताना वजनाचं प्रेशर पूर्ण पुढं पडतंय. वजन पाठीवरचं असं पुढं झोक देते, पुढं झोक जातोय. मामाने खाली आल्यामुळे जरा आम्हाला जरा भारी वाटलं. नर्मदे हर दगडांचं चला आपण जरा थोडंस. वरून जी आपल्याला नदी दिसत होती तिथपर्यंत आपण पोहोचलोय. आपण डोंगर दिसतोय मागून, तिथून उतरून आज खरंच ट्रेकिंग झाली, ॲडव्हेंचरस पार्ट झाला आपण नर्मदा परिक्रमेतला, शुलपाणी जंगलातला. ट्रेकिंग केल्यासारखं वाटतंय आज, ट्रेकिंग केल्यासारखं वाटतंय आज. खाली पाणी वगैरे लागलं मस्त. ते खाली जे मुलगी दिसते, तो लहान मुलगा, तर ते आपल्याला खाली वाट दाखवत त्यांनी आणलं. तिच्या डोक्यावर एक भोपळा आहे, तो अंदाजे 4-5 किलोचा असेल. खाली हातही न टेकवता ती तशीच आली आहे वरून आमच्या बरोबर. वाट दाखवत 2 जण. पण ट्रेकर, अरे ट्रेकर. आपण या नदीच्या कडेने जाऊन आपल्याला पुढं गेल्याच्या नंतर वाट लागल. आपण तिथून आरसाळा उतरून आल्याच्या नंतर हे रेवा माई नक्षत्र लागतं. काय पोहायला टेस्ट होती ते, मस्त टेस्ट होते ना. आहे का ना. तुम्ही पोहेच खाल्लोय फक्त, आम्ही जेवण केलं इथं. कुठे जेवण केलं? पर माळा लागल्यापासून लाईटच नाहीये. बापरे, पूर्ण चढून जायचंय मागचं, मग फिरून रोड आहे. मोबाईलला चार्जिंग करावं लागेल. पूर्ण फिरून जायचंय डोंगर. इकडून येऊन कडेने तिकडे रोड येतो. आज आमचा 5वा दिवस आहे. रोज सकाळी उठतो, म्हणजे शुलपाणीतला 5वा दिवस. रोज उठतो, 22, 23, 24 किलोमीटर डोंगर चढतो, आश्रमावर थांबतात. सकाळी उठलो की परत पुढचा रस्ता. शुलपाणी कोणाला विचारलं तर सांगतात 7 दिवस लागतात, नाही सांगतात 10 दिवस लागतात, 5 दिवस. पण आज आम्ही 5 दिवस जरा चालतोय. शुलपाणी काय संपायचं काही नाव घ्याय नाही. आता अजून धडगाव तालुका लागायचा आहे. तो सकाळी मॅपवर पाहितलं तर तो 48 किलोमीटर दाखवत होता. आज तर काय जात नाहीत. तर उद्या शक्यतो जर गेलो तर धडगावपर्यंत जाऊ. धडगावपासून पण परत किती दिवस लागतात शुलपाणीला माहीत नाही. बघू किती दिवस लागत आहेत, 8 दिवस लागत आहेत का 9 दिवस. कधी चांगला रोड येतोय, कधी कच्चा. एक 3-4 दिवस झालं की कुली हे गाव सोडल्यापासून, म्हणजे लखनगिरी बाबांचं आश्रम जे सोडलं तिथपासून लाईटही नाही आणि रेंज पण नाही. लाईट
जिथं भेटती तिथे ते सगळी सौर ऊर्जेवर लाईट आहे. ते एक बल्ब चालू चार्जिंगला लावायचं म्हटलं काही तर ते पण जमत नाही. ते म्हणतात बाईक बल्ब तेवढाच लागतोय आश्रम वगैरे याच्यानंतर पण. ते आत्तापर्यंत पॉवर बँक चालू आहे त्यामुळे चार्जिंग होती. तरी खापर माळा थांबलो होतो. ते उंचावर असल्यामुळे भरपूर थंडी भरपूर हवा. सकाळी आता तिथून निघलो धडगावला पोहोचेपर्यंत ना काय भेटतंय. छोटे मोठे दुकान आहे तर बारकडे खायला वगैरे तिथं भेटतं समज. आश्रमामध्ये आश्रम पण मंदिर नाहीत. इकडं जे लोक आहेत ते नेमून दिलेत तर ते लोक सेवा वगैरे देतात. मंदिर शक्यतो धडगावच्या पुढंच लागतील म्हणजे की आश्रम आपण म्हणतो. काल खापरमाळचा 7 किलोमीटरचा डोंगर उतरलो. काल खापरमाळचा 7 किलोमीटरचा डोंगर आपण चढलो. आज तेवढाच डोंगर आपण इकडं भांबरीच्या साईडने खाली भांबरीच्या आपण इकडं उतरलोय. आता आज तरी डोंगर चढलो. आत्तापर्यंत तरी जास्त चढ उतार नाही आहे. डोंगराच्या कडेकडेने रस्ता आहे त्यामुळं चालणारमध्ये यार चॉकलेट नाही ना त्याच्यामुळे चालू आहे. ते वाटात वगैरे मुलं लागतात चॉकलेट वगैरे मागतात पण दुकानात घेतल्याच्या नंतर ते थोड्याच वेळा संपतात. दुकानं पण असे दाट नाही तर घरं वगैरे डोंगरावर वगैरे आहेत. आता रस्त्याला वगैरे जास्त घरं लागायला लागलीत. आत्तापर्यंत सगळे डोंगरावर वगैरे होते. बघा आता अजून पुढे शुलपाणीमध्ये कसं आहे शुलपाणी. असे पूर्ण सोलार वगैरे प्रत्येक घरासमोर सोलार आहे घरावर आणि त्याचेच लाईट वगैरे वापरतात. पाण्याची सोय आहे यांची. हँडपंप वगैरे आहेत हापशा गावाकडं म्हणतो तर ते आहेत. त्याच्यामुळे यांना काही नाही आता लांबून पाणी वगैरे आणावं लागत. मागं जो एरिया होता तिथे काही सोय नव्हती. MP चा जो भाग होता आपण एक दिवस थांबलो तर त्या गावामध्ये लाईटची सोय होती. वरून आलती लाईटीची गव्हर्नमेंटची पण इकडं नाही काहीच. इकडं फक्त सोलार. रेंज पण नाही जिओला. हे भमानी या गावातला आश्रम रस्त्याच्या कडेलाच आहे. रस्त्यापासून खाली उतरलं की जे घर आहे तिथंच त्यांनी परिक्रमावासियांची राहण्याची जेवणाची वगैरे सोय केलेली. नर्मदे हर. सावर्डे घराच्या पुढे आल्याच्या नंतर आपल्याला आश्रमाकडे जाण्यासाठी अशा बोटीने जावं लागतं. आत्ता वाजल्यात 5:30. आपण आता ही एक महाराष्ट्र शासनाची पण बोट लागलेली पण हिचा टायमिंग मला वाटतं आत्ता नाही चालू. आत्ता आपल्याला ह्याची बारक्या बोट आहेत बारक्याल्या तर ह्यानेच जावं लागेल. 1 किलोमीटर आश्रम राहतं. पाण्यातलं अंतर आपलं 1 किलोमीटरने पार करावं लागतं. चला सवारी करते बरपाटी. यांची मग ती इथं बसते ना सरकार जाऊ दे त्याला. बसा ना मग गर्दी.